नागपुर के कोतवाली पुलिस थाना से जानलेवा हमला करने का मामला सामने आया है। गालियां देने से मना करने पर कुख्यात अपराधी ने अपने साथियों की मदद से स्वप्निल पर जानलेवा हमला कर दिया। इस मामले में पुलिस ने 4 मुख्य आरोपी और 2 नाबालिग को गिरफ्तार किया है। आरोपियों में पीयूष उर्फ पिल्ला शैलेश बेरे उम्र 22 वर्ष, आर्यन विजय बुराड़े उम्र 19 वर्ष दसरा रोड कोतवाली निवासी और अंशुल विजय डोमकोनवार उम्र 19 वर्ष रामपुर चौक निवासी तथा सुजल प्रदीप महेंद्रकर उम्र 20 वर्ष माड़ा कॉलोनी नारी निवासी का समावेश है। बता दें कि वह अपने साथियों के साथ बस्ती में रहने वाले स्वप्निल गजभी के घर के सामने हथियार से लैस होकर हंगामा मचा रहे थे। स्वप्निल को लात घूंसों से पीटने के बाद पिल्ला ने चाकू से स्वप्निल पर कई वार कर दिए। हत्या करने की धमकी देकर सीने में चाकू से वार किया। वार रोकने के प्रयास में स्वप्निल का हाथ जख्मी हो गया। आगे की जांच कोतवाली पुलिस कर रही है। दिनांक 6/8 म्हणजेच 2 दिवसापूर्वी सकाळी 5:30 ते 6:15 दरम्यान फिर्यादी स्वप्निल गजबी हे सकाळी दात धरत असताना त्यांच्या घराजवळ टू व्हीलर पाडण्याच्या कारणास्तव 6 आरोपी यांनी त्याबाबत गुन्हा केला होता। त्यामध्ये त्यांनी फिर्यादीच्या दंडावरती चाकू मारून त्यांना जखमी केलं होतं आणि तो जो चाकू होता तो हातातच दंडामध्ये अडकून पडला होता। अशा परिस्थितीत जेव्हा आम्हाला खबर मिळाली तर आम्ही त्यातील 4 जे मुख्य आरोपी आहे पीयूष बेले, अंकुश डोमकडेवार, सुजल मंद्रेकर आणि आर्यन बुराडे अशा सर्वांना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्यासोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालकसुद्धा ते मिळून आलेले आहेत। त्यातले पीयूष बेले जे आहे हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून याला आम्ही तडीपार केलं होतं, तरी देखील हा पुन्हा येऊन त्या प्रकारचे गुन्हे करत होतो। याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनने 1-2 तासामध्ये 4 मुख्य आरोपी आणि 2 विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी घटनास्थळावरती परिपूर्ण शांतता पसरवून त्या ठिकाणच्या लोकांचे मनपरिवर्तन करून त्या ठिकाणी माननीय परिमंडळ 3चे DCP सर, माननीय ACP मॅडम यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी आरोपीला शिताफीने पकडण्यास मार्गदर्शन केलेले आहे। सध्या परिस्थिती शांतता असून कोणीही कोतवाली पोलीस स्टेशनच्या स्थलसीमेमध्ये विनापरवाना कायद्याचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावरती इथून पुढं कडक कारवाई कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे देण्यात येत आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे, अशी कोणती अपरिचित कोणती घटना माहिती पडल्यास तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन संपर्क करावा।